देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। जगराता माता, आज तेरा जगराता, आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता। जगमग करती पावन ज्योति, हर कोई शीश झुकाता। माता 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 माता, आज तेरा जगराता माता, आज तेरा। आपण या ठिकाणी विकास सुरू केला आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या विदर्भातलं एक सर्वात सुंदर संस्थान आज आपण या ठिकाणी करू शकलो आणि खऱ्या अर्थाने आपल्याकरता सर्वांकरता ही अभिमानाची बाब आहे। ही कोणाची मालकी नाही आहे। आपण राहू, उद्या कोणी येतील, परवा कोणी येतील, शेवटी मनुष्य आहे, जन्म आहे, मृत्यू आहे। पण आपल्या हातनं काहीतरी धर्माचं काम झालं पाहिजे, आपल्या हातनं काहीतरी आपला धर्म पुढे गेला पाहिजे। आई महाराजांची जगदंबेच्या स्थळात ज्या मंदिरामध्ये मी 4थ्या वर्गाची परीक्षा दिली आहे, ज्या मंदिरामध्ये मी पहिल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत ज्या ठिकाणी किराणा दुकान चालवलं आहे, दूध विकलाय, चहा विकलाय, आणि आईने बघा इथे मी चहा विकला, इथे दूध विकला, इथे किराणा दुकान चालवलं या पुजाऱ्यांच्या मुलासोबत। आणि हिरामन महाराजच्या पोरगा मी एका वर्गात शाळेमध्ये होतो, असं बघा समोर गेले तुम्हाला एक सेवानंद शाळा दिसतं, जी नानाभाऊ 1918 मध्ये आयरीन बोस नावाच्या एका महिलेनी शाळा बांधली होती। ती 5वी ते 10वी शाळा, म्हणजे आयरीन बोस नावाची एक महिला होती, तिने 1917 मध्ये ती स्थापना केली। या शाळेमध्ये जेव्हा आपण जात होतो, मी 5वी ते 10वी शिकलो, आमचं घर आईच्या मागे जे कोराडी गाव होतं, त्या कोराडी गावातले आपण सर्व लोक, आम्ही सर्व लोक हे तिकडे हायवेला चाललं गेलो, कारण आमच्या या पॉवर स्टेशनमुळे आम्हाला बाजूला हटवलं आणि आम्ही इकडे राहून गेलो। म्हणजे आई इकडे राहून गेली, आपलं गाव तिकडे चाललं गेलं। आईचं मंदिर एकटं पडलं, मग डिफेन्सवाले आले, त्यांनी केस टाकली, म्हणजे मिलिटरीने सांगितलं हे जमीन आमची आहे, त्या आईचं मंदिर आमचं आहे। त्यांनी 1939चा एक रिपोर्ट आणला तयार करून, म्हणजे 1917 मध्ये ही शाळा सुरू झाली आणि हा भाग पूर्ण एक नोटिफिकेशन काढलं, ज्यामध्ये आपला पूर्ण परिसर 400 एकरचा पूर्ण परिसर या ठिकाणी दिसतोय। म्हणजे महादेवाचं मंदिर होतं, त्याचं तुम्ही उघडलं आहे मी आता, ते सुद्धा पॉवर स्टेशनच्या आतमध्ये गेलं होतं। म्हणजे आई आणि महादेव हे 2 मंदिरं, तुम्ही जे सांगतात त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी जो राजवाडा आहे, तो राजवाडा, इथे कुंड आईचा, हे सर्व जुने स्थळं या ठिकाणी जेव्हा डिफेन्सवाल्यांनी सांगितलं, मिलिटरीने सांगितलं आमचे आहे, आईचं संस्थानही आमचं आहे, मला तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी सांगायचं आहे। आईने बघा कशी ऊर्जा दिली। आईने जेव्हा ही हायकोर्टमध्ये केस गेली, तेव्हा हायकोर्टमध्ये आम्ही सांगितलं ही आई महालक्ष्मी जगदंबेचं संस्थान आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, आपण सर्व पुरावे त्या ठिकाणी मांडले हायकोर्टमध्ये। मला अभिमानाने सांगत आहे, हायकोर्टाने डिफेन्सला हाकललं, सांगितलं हे महालक्ष्मी जगदंबेची यात्रा स्थळ आहे, आणि हायकोर्टमध्ये केस
शाळा आयरीन बोसकडे होती, ही शाळा आता पडली होती. या शाळेचे ट्रस्टी सारे चालले गेले, कुणी झालं नाही. आता ही शाळा पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत आता ही शाळा आपण पुन्हा बांधली. 800 पोरं 1 रुपयामध्ये शिक्षण देतात. 1 रुपयामध्ये 800 पोरांना आई महालक्ष्मी जगदंबा संस्था 1 रुपयामध्ये शिक्षण देत आहे. 1 रुपयामध्ये. आणि त्या ठिकाणी आता 800 गरिबांचे पोरं भाऊ आता मंदिराकडनं आपण 3-4 लाख रुपये महिन्याचे शिक्षकांना पगार देतो, पण विद्यार्थ्याकडे फी घेता 1 रुपये. आणि त्यामुळे एक चांगली शाळा डेव्हलप होते. आपली शाळेला आता आम्हाला नानाभाऊ 12 एकर जमीन भेटली, जी आपण कॅबिनेटमध्ये गेलो त्या ठिकाणी विखे पाटील मंत्री असताना 12 एकर जमीन आता मिळाली आहे. शाळेची जमीन आपल्या आईला मिळाली आहे. आता आपल्याला एक सुंदर हॉस्पिटल लवकर इथे पुण्याच्या रुबी हॉस्पिटल हे लोक नानाभाऊ परवा येऊन गेले. त्यांनी आता आपलं पुराणी महालक्ष्मी जगदंबेचं हॉस्पिटल मी राजधानी पाटोडे परिवाराला सांगेल पुढच्या 2 वर्षामध्ये एक सुंदर हॉस्पिटल आपल्या या ठिकाणी तयार होतं. जे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी बिल्डिंग भक्तांकरता आपण मागली होती, पण ती बिल्डिंग आता आपण कन्वर्ट करतो आहे, हॉस्पिटल करतो आहे. त्याचेही काम लवकरच चालू होते आहे. तुम्हाला आनंद होईल. आई महालक्ष्मीचा हा कमळाचा तलाव आहे, कमळाचा मागचा. या कमळाच्या तलावाचं आता आपण पूर्ण सौंदर्यीकरण करतो आहे. 151 फूट हनुमानजीची मूर्ती, 151 फूट. म्हणजे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही 151 फूट हनुमानजीची मूर्ती नाही आहे, देशामध्ये नाही आहे. भगवान शंकराची आहे, भगवान शंकराची आहे. पण